मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ 21 एप्रिलला महायुतीचा जनआक्रोश मोर्चा। मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री आजपासून प्रचाराच्या मैदानात। अक्षय कर्डिल यांच्या प्रचारासाठी आज राहुरीमध्ये सभा, तर उद्या बारामतीत तोफ धडाडणार। बीएमसीच्या निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा। साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात। 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी, साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी। हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक। राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांच्या निषेधार्थ बंदची हाक। मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। नागपुरात धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओतील तरुणींवर दबाव। एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांकडून अटक। एनजीओ चालकाकडून 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल। पिस्तूल, 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशांच्या बंडलचा व्हिडिओ समोर। लक्झरी लाईफस्टाईलचा व्हिडिओ आला समोर। टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती। कॅन्सरग्रस्त पीडितेच्या उपचारासाठी पीडितेने कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती। कुटुंबाची जबाबदारी असल्याने नोकरीसाठी धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला पडली बळी। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यास पोलिसांना शरण येण्याची शक्यता। डोंबिवलीजवळ रुळावरून लोकलचा डबा घसरला। रेल्वे वाहतुकीवर परिणाम। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांचे हाल। लोकल रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला। पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली। लिफ्ट कोसळल्यानं 4 प्रवासी अडकले। सुदैवाने कोणालाही दुखापत नाही। लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। भेंडवळमधील घटमांडणीचं भाकीत। देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा अंदाज। तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।